आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आज मराठा आंदोलकांशी बोलत असताना उद्विग्न झालेले होते। त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अनेक गंभीर आरोप लावलेले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत। सर, खरं तर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत, ज्यांच्यावरती संपूर्ण राज्याचं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते, त्यांच्यावरतीच मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे की मला मारण्याचा कट जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी रचला। नाही, अचानक हा असा गंभीर आरोप जरांगे पाटील का करतायत? म्हणजे जरांगे पाटील इतके उद्विग्न का झाले आणि ते सरळ सागर बंगल्याच्या दिशेने निघाले? मला खरं तर याचं कारणच कळत नाही आहे। कारण मुळात दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्यावेळेस हे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस पहिल्यांदा लाठीचार्ज, त्यानंतर जे काही घटना घडल्या आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा नव्यानं उभं झालं। पूर्वीचं आंदोलन शांततेच्या मार्गाने होतं, नंतरचं आंदोलन थोडा हिंसकही वळणानं त्या आंदोलनाला लागायला सुरुवात झाली, गालबोट लागायला सुरुवात झाली। अशा स्थितीमध्ये जरांगेच्या मागणीच्या संदर्भात सरकार आपले प्रतिनिधी पाठवत होतं, सरकार चर्चा करत होते आणि या सगळ्यातून जे काही आता घटना समोर आल्या, म्हणजे 10% आरक्षण द्यायचं असेल किंवा लोणावळ्यामध्ये झालेली बैठक गुप्त बैठक आहे त्यामध्ये जे काही ठरलं असेल, त्यावेळेस उधळला गेलेला ढोल ताशा गुलाल होता की जे ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्यानंतर एकदम बदल जो झालेला मला दिसतो आहे आणि थेट आता गृहमंत्र्यावर आरोप जरांगे पाटील करत आहेत, तर हे फार गंभीर आहे। म्हणजे एखाद्या गृहमंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप जीवे मारण्याचा होणं हे मला वाटतं की महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय इतिहासामध्ये या प्रकरणाला वेगळं वळण देणारी घटना आहे। मला सरकार आणि जरांगे पाटील यातून हे जे विसंवाद आता निर्माण झाला आहे आणि थेट धमकी आणि बंगल्यावर जाण्याची गोष्ट करून निघाले, यातून सरकार कुठे चुकतं काय, सरकारची भूमिका कुठे चुकते काय, की जरांगे पाटील चुकत आहेत? या संदर्भात खरं तर सरकार म्हणून खुलासा करणं हे अपेक्षित आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी आंदोलनाची जी भूमिका होती त्यांनी सरसकट कुणबीमधनं आरक्षण अर्थात ओबीसीमधनं आरक्षण ही भूमिका मांडली। नंतर मुंबईकडे कूच करत असताना त्यांनी खरं तर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश यावरती ठाम भूमिका मांडली आणि वाशीला ज्यावेळेस आंदोलन आलं त्यावेळेस गुलाल देखील उधळण्यात आला। मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण जे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आहे त्या संदर्भातलं परिपत्रक देखील मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द करण्यात आलं आणि त्यानंतर त्या रात्री बैठक सुद्धा एक गुप्त बैठक जी आहे ती घेण्यात आलेली होती आणि ह्या संदर्भातचा खुलासा जो आहे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या संदर्भातचा खुलासा तुम्ही देखील पत्राद्वारे सरकारला मागितलेला होता, परंतु तो खुलासा काही पुरेसा मिळाला नाही। म्हणूनच आता ज्या पद्धतीनं हा वाद वाढताना दिसतोय, पेटताना दिसतोय की जरांगे पाटलांच्या विरोधात कोणीतरी बावस्कर काहीतरी व्यक्ती आहेत ते गंभीर आरोप करत आहेत आणि ते आरोप त्या जरांगे पाटलावर झाल्यामुळे जरांगे पाटील आता एकदम पेटून उठल्यागत झाले। तर कुठे ना कुठेतरी सरकार ते आंदोलन संपवायच्या मागे लागले असावेत आणि ज्या चर्चा झाल्या चर्चानुरूप हे प्रश्न सुटले नसावेत। या प्रश्नाला किंवा जी चर्चा निष्फळ ठरली असावी किंवा चर्चा करून सरकारने घुमजाव केला असावा आणि ज्यावेळेस सरकार घुमजाव करतो त्यावेळेस हे सगळे प्रकरण मग वेगळ्या वळणावर निघून जातं आणि आजही मला वाटतं तीच परिस्थिती निर्माण झाली। त्या गुप्त समझोता जो काही झाला असेल तो पाळला गेला नसावा किंवा की सरकार म्हणून जे काही कमिटमेंट होते त्यांचे ते काही त्यांनी पूर्ण केले नसावेत। कमिटमेंट मीन्स जे वचन दिले होते त्यांना किंवा शब्द दिला होता या संपूर्ण मराठा समाजाला काही देण्यासंदर्भात। पण एक लक्षात घ्या की जरांगे पाटलांची भूमिका वारंवार एक वाक्यता राहिली नाही हे तेवढंच खरं आहे। जरांगे पाटलांच्या भूमिकेमध्ये कुठेतरी संशय आहे का तुमच्या मते? नाही, मी संशय घेण्याची काही भूमिका नाही, भावना मला काही घेण्याची गरज वाटत नाही।
परंतु जो विषय घेऊन निघाले त्यानंतर मात्र त्यांनी जी भूमिका बदलली आणि मग वाशीपर्यंत आल्यानंतर पुन्हा त्यांचं समाधान झालं म्हणून जिंकल्याचा विजयी झाल्याचा त्यांनी जो काही जल्लोष केला, तर यातून महाराष्ट्रामध्ये एक वातावरण चांगलं झालं होतं की चला हा विषय सुटला. त्यानंतर एक दिवसाच्या अधिवेशनामध्ये कायदा केला गेला. त्या कायद्यामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली की आम्हाला हे मान्य नाही, तर मान्य नाही तर चर्चेचा पुन्हा दार ओपन असायला पाहिजे. परंतु सरकारकडून त्यांचं आंदोलनच संपवायसाठी जर काही निर्धार झाला असेल आणि त्यातून त्याचा उद्रेक झाला असेल आणि त्यांना कदाचित वाटलं असेल की हे सगळं काही काम फडणवीस करतो आहे, म्हणून त्यांच्यावर तो रोष आणि राग गृहमंत्र्यावर त्याच्या या सगळ्या परिस्थितीतून निघत असेल. परंतु आता मनोज जरांगे पाटील आंतरवली सराठीतून आता थेट मुंबईकडे निघालेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मला सागर बंगल्याच्या बाहेर मी येतो आणि मला तिथे गोळ्या झाडा. या अगोदर देखील माझ्यावरती विषप्रयोग आणि मला मारण्याचे जे कट आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं रचले गेले असा थेट त्यांचा आरोप आहे. नाही, आता कोण कुठल्या दिशेने निघाले तर आम्ही तर काही करू शकत नाही विरोधक म्हणून. आम्हाला एवढंच वाटतं की जरांगे पाटलांना ज्या उद्रेकाने निघाले तर तो समजून घेऊन त्यांच्याबरोबर सरकारने चर्चा करावी, त्यांची समजूत घालावी. काही प्रश्न अनुत्तरित असतील तर त्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी शब्द द्यावा. सरकारला कोण थांबवलं आहे? पण सरकारच्या बंगल्यावर अंगावर चालून जर एखादी व्यक्ती येतो आहे तर ते आंदोलन सरकारला फार भारी पडणार आहे. अरे एवढा मोठा समाज मराठा समाज आहे. काही झालं तरी मराठा समाजामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर समाज एकवटला आणि एकी झाली तेही दिसत आहे काही प्रमाणात. काही का असे ना 50% 60% समाज एकत्र. अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखणं आणि या परिस्थितीवर मार्ग काढणं शासन म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आणि ती जर भूमिका पार पाडण्यात ते अपयशी ठरतील तर महाराष्ट्राची सत्ता उलटून पडेल. हे काय लपून राहिलेलं नाही. आणि यातून या सगळ्या प्रकरणातून मला एक दिसतंय कुठे ना कुठेतरी कुणाची ना कुणाची तरी विकेट काढण्यासाठी, विकेट मीन्स पॉलिटिकल, नाहीतर त्याचा अर्थ चुकीचा लावाल, यासाठी सुद्धा प्रयत्न कदाचित चालले असतील. हे लपून राहिलं नाही. विकेट कोणाची असणार, देवेंद्र फडणवीसांची की एकनाथ शिंदे? काय सध्या मैदानामध्ये बॅट्समन 2 आणि फिल्डिंगवर 11 लोक असतात. पण इथे आता महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेतल्या 3च लोक खेळत आहेत त्या खेळपट्टीवर. कधी एक बॉलिंग करतो, दुसरा बॅटिंग करतो आणि एक फिल्डिंगवर असतो. त्यामुळे बॅटिंग मिळण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. तिघांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. ती बॅट एकाच्या हातात असली की ती बॅट कशी हिसकावून घेता येईल आणि आपण बॅटिंग करू शकू, ही भावना आता वाढीस चालली राज्याच्या राजकारणात. आणि त्यामुळं या बॅट मिळवण्याच्या स्पर्धेत हिट विकेट काढायचा कोणाचा तरी प्रयत्न असावा. हा महायुतीमधली ही रस्सीखेच म्हणायची का? ज्या पद्धतीने तुमचा थेट आरोप आहे की विकेट काढण्याचा कोणाच्या तरी एका नेत्याचा विकेट काढला जातोय, मग ही महायुतीमधली रस्सीखेच संपूर्ण या घटनेला, प्रकरणाला मानायची? नाही, असं मी रस्सीखेच आहेच ना. फायली अडवल्या जात आहेत, फायली लटकवल्या जात आहेत आणि जिथे व्यवहार होतो ते सुरळीत होत आहेत. मग फायली सुरळीत होतात. ही सत्तेसाठी, भ्रष्टाचारासाठी चळवळ आहेच आणि अनेक विषयावरून आहे. लोकसभेनंतर हा जो बैलपोळा आहे हा फुटलेला तुम्हाला दिसेल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्याशी बोलत होते. खरं तर पॉलिटिकल विकेट ह्या सगळ्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. आणि त्याचसोबत जरांगे पाटील यांना जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेशाच्या संदर्भातलं गुलाल उधळून तिथे कार्यक्रम करण्यात आलेला होता, ती गुप्त बैठक करण्यात आलेली होती. त्या गुप्त बैठकीमध्ये सरकारकडनं काय आश्वासनं जरांगे पाटलांना देण्यात आली, या सगळ्या संदर्भाची खुलासा जो आहे तो बाहेर आला पाहिजे असं
थेट आव्हान जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकाणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.